श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा आणि यंदा ही पौर्णिमा जी आहे तर ती 10 जूनला वार मंगळवारला आलेली आहे. वटपौर्णिमा हा सण, हा दिवस जो आहे तर तो प्रत्येक महिलांसाठी खूप खास आणि महत्त्वाचा दिवस असतो. त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत आणले होते, त्यामुळं अखंड सौभाग्यासाठी महिला हे व्रत करत असतात. या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते. वडाचं झाड हे दीर्घायुष्य असते, त्याचं जीवन जास्त असते. जास्त दिवस वडाच्या झाड जगत असते आणि त्यामुळे आपल्या पतीला सुद्धा वडाच्या झाडासारखं दीर्घायुष्य लाभावं यासाठी वटपौर्णिमेचा दिवस साजरा केला जातो. वडाच्या झाडाची या दिवशी विधिवत मनोभावे पूजन केलं जातं. वटवृक्षाच्या खोडामध्ये भगवान विष्णुदेव आणि मुळामध्ये ब्रह्मा, त्याचबरोबर फांद्यांमध्ये देवाधिदेव महादेव हे विराजमान आहेत. वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात. यालाच सावित्री मातेचं स्वरूप मानलं गेलेलं आहे. त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवी देवतांचे कृपा आशीर्वादही आपल्याला मिळत असतात आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत असतात. तसेच संतान प्राप्तीसाठी देखील अनेक महिला वडाच्या झाडाचं पूजन जे आहे तर ते करत असतात. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला ही पूजा केली जाते आणि या दिवसाला आपण वट पौर्णिमा म्हणून ओळखत असतो. त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाला विष्णू देवाचं प्रतीक मानलं जातं. तसेच वटवृक्षाला भगवान देवाधिदेव महादेवांचं प्रतीक मानलं गेलं आहे. त्यामुळे शिवशंकराचा कृपा आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळत असतो. कारण पूर्वीच्या काळी हे व्रत 3 दिवस केलं जायचं, परंतु आता वटपौर्णिमेचं व्रत जे आहे तर ते फक्त वटपौर्णिमेच्या दिवशी केलं जातं. या दिवशी उपवास केला जातो आणि वडाच्या झाडाचं विधिवत पूजन झाल्यानंतर हा उपवास जो आहे तर तो सोडला जातो. वडाच्या झाडाला 7 फेरे मारून सुती धाग्याने सुतवले जाते आणि आपल्याला अखंड सौभाग्य मिळावे म्हणून अशी प्रार्थना देखील केली जाते. वडाच्या झाडाची पूजा करण्यामागे शास्त्रीय कारण काय आहे तर वडाच्या झाडामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे महिला वडाच्या सानिध्यामध्ये जास्त काळ आल्या तर ते त्यांच्या प्रकृतीसाठी चांगले असते, त्यांचं आरोग्य सुधारते. त्याचबरोबर या दिवशी वटसावित्रीची कथा ऐकली जाते. या दिवशी एकमेकींना वाण दिलं जातं, यामुळे आपल्याकडून दान धर्म सुद्धा होत असतो. अशा या वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला घरामध्ये काही पदार्थ जे आहे, काही भाज्या ज्या आहे तर त्या चुकून सुद्धा बनवायच्या नाही. त्याचप्रमाणे कोणी कितीही आग्रह केला तरी असे काही पदार्थ जे आहेत तर आपल्याला ते या दिवशी चुकून सुद्धा खायचे नाहीत. या दिवशी आपला जरी उपवास असला तरी सुद्धा घरातील इतर व्यक्तींसाठी आपण जे काही जेवण बनवत असतो त्यामध्ये काही भाज्या ह्या आपल्याला चुकून देखील बनवायच्या नाही. तर या भाज्या कोणत्या असणार आहे तर यामध्ये प्रामुख्याने कोणत्या भाज्या असणार आहे आणि कोणत्या भाज्या आपल्याला घरामध्ये त्या दिवशी चुकून सुद्धा बनवायच्या नाही, ग्रहण करायच्या नाही, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा, सर्वात अगोदर पहिली गोष्ट म्हणजे मांसाहार. अंडी असेल, मटण असेल, मांस असेल, चिकन असेल, असे कोणतेही मांसाहारी पदार्थ जे आहेत तर ते आपल्याला आपल्या घरामध्ये बनवायचे नाही. तामसिक अन्न पदार्थामध्ये मांसाहार येतो आणि तामसिक अन्न पदार्थ जे आहेत तर ते पौर्णिमा तिथीला तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी खाणे पूर्णपणे वर्ज्य करावं. त्यामुळे आपल्याला मांसाहार करायचा नाही
नाही असे अन्न पदार्थ जर आपण खाल्ले तर याचे नकारात्मक परिणाम सुद्धा होत असतात. आपल्या कर्मावर नकारात्मक प्रभाव पडतो आणि आपण जर मांसाहार केला नाही तर आपले शरीर आणि मन हे शुद्ध राहते. म्हणून मांसाहार करणं या दिवशी टाळायचं आहे. घरामध्ये आपल्याला मांसाहार हा अजिबात बनवायचा नाही, खायचा सुद्धा नाही. यानंतर ते म्हणजे समोरची वस्तू म्हणजे कांदा लसण. आपण जी काही भाजी बनवणार आहोत यामध्ये कांदा लसणाचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही. आपण ज्यावेळी उपवास सोडतो त्यावेळेला आपल्याला बटाटा खाणं जे आहे तर तो टाळायचा आहे. बटाटा म्हणजे आलू जो आहे तर तो आपल्याला खायचा नाही, कारण उपवास करत असतो आपलं शरीर जे आहे तर ते उपासी असते. अशा वेळी आपण जेव्हा उपवास सोडतो त्यावेळेला जर आपण बटाटा खाल्ला तर बटाटा हा पचायला जड असतो, सोबतच वायताळ असतो. त्यामुळे आपल्याला उपवास सोडताना बटाटा खाणं सुद्धा टाळायचं आहे. तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी लाल भोपळा असेल, दुधी भोपळा असेल तर याची सुद्धा भाजी घरामध्ये चुकूनही बनवायची नाही. त्याचबरोबर आपण या दिवशी शक्यतो कोणत्याही प्रकारच्या डाळी, कडधान्य तर हे खाणे सुद्धा टाळायचं आहे. ज्यांचा उपवास आहे तर त्यांनी आपण जेव्हा उपवास होतो त्यावेळेला अगोदर 12 भिजवलेले हरभरे खावे आणि त्यानंतर उपवास सोडावा असं सांगितलं जातं. परंतु आपण जी काही भाजी वगैरे बनवतो यामध्ये शक्यतो कडधान्याचा वापर करणे आपल्याला टाळायचं आहे. खास करून ज्यांचा उपवास आहे त्यांनी तरी या दिवशी कडधान्य खाणं टाळायचं आहे. तसेच आपण उपवास जो करतो तर तो जेव्हा सोडतो त्या अगोदर आपल्याला 1 ग्लास कोमट लिंबू पाणी प्यायचं आहे, ज्यामुळे आपल्या पोटाचा pH जो आहे तर तो सामान्य राहतो. तर अशा प्रकारे या दिवशी मांसाहार, कांदा लसण हे तर आपल्याला पूर्णपणे वर्जच करायचं आहे. परंतु वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला जर कोणी काही पदार्थ खाण्यासाठी देत असेल, आग्रह करत असेल तर मग असे पदार्थ खाणे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे. कारण पौर्णिमा, अमावस्या अशा तिथींना काही वस्तू जर आपण दुसऱ्यांकडून खात असू तर याचे नकारात्मक परिणाम होत असतात. खास करून आपले जे शत्रू आहेत किंवा आपले जे लोक वाईट चिंतक, तर अशा लोकांकडनं आपल्याला ह्या वस्तू घेऊन खाणं टाळायचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये बरीचशी अशी लोक आहेत की ज्यांना आपलं चांगलं झालेलं बघवत नाही. अगदी आपल्या जवळचे लोक सुद्धा यामध्ये सामील असतात. त्यामुळे आपल्याला असे काही पदार्थ या दिवशी खाणं कटाक्षाने टाळायचं आहे. कोणते असे पदार्थ आहे तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे पांढरी मिठाई, दही, भात, खीर. आता जर आपल्याला एखाद्याने आपल्या जवळच्या व्यक्तीने पांढरी मिठाई दिली आणि ती व्यक्ती अशी आहे की ज्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल काहीही नाही, ती व्यक्ती अतिशय चांगली आहे, तर अशा व्यक्तीकडनं आपण पांढरी मिठाई घेऊन खाऊ शकतो. परंतु ज्या व्यक्ती आपल्या वाईटावर आहे, आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये कपट आहे, आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये वाईट भावना आहे, अशा व्यक्तींकडनं चुकून सुद्धा आपल्याला पांढरी मिठाई घ्यायची नाही आणि ती ग्रहण करायची नाही. त्यांनी तुम्हाला कितीही आग्रह केला आणि खायला दिली तरी सुद्धा खायची नाही. मंदिरातील प्रसाद वगैरे आहे असं सांगून जर आपल्याला ती खायला दिली तर आपण ती घ्यायची आहे आणि एखाद्या झाडाखाली ठेवायची आहे. कारण एखादी व्यक्ती जी आहे जिच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट कपट भावना आहे, तर अशी व्यक्ती या पौर्णिमेच्या तिथीवरती आपल्यावरती काहीतरी नकारात्मक क्रिया करू शकते. म्हणून आपल्याला पांढरी मिठाई, दही, भात, खीर हे पदार्थ आपल्या शत्रूकडनं खाणे टाळायचे आहे. यानंतर आहे ते म्हणजे चहा, कॉफी. ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला संशय आहे, आपल्याला समजते की अमुक अशी व्यक्ती आहे की जिला आपलं बघवत नाही, तर अशा व्यक्तीने जर आपल्याला या दिवशी चहा पिण्यासाठी आग्रह केला किंवा कॉफी पिण्यासाठी आग्रह केला तर चुकून सुद्धा आपल्याला चहा, कॉफी, पाणी प्यायचे नाहीत. यानंतर आहे ते म्हणजे खाऊचं पान असेल, त्याचप्रमाणे वेलची असेल, लवंग असेल, तर असे जे काही पदार्थ आहे तर यावरती सुद्धा नकारात्मक क्रिया ज्या आहेत तर त्या पटकन होत असतात. म्हणून आपल्याला अशा व्यक्तींकडनं या वस्तू खाणे टाळायचं आहे. तसेच आपल्या वाईटावरती ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तीने आपल्याला या दिवशी जेवायला बोलवलं
तर चुकून सुद्धा या व्यक्तीच्या घरी जेवायला जायचं नाही आणि बाहेरचे हॉटेलचे खाणे सुद्धा आपल्याला जर शक्य झाले तर या दिवशी कटाक्षाने टाळायचं आहे. घरचेच सात्विक जेवण आपल्याला जेवायचं आहे. सात्विक जेवण आपण जेवल्यामुळे आपलं शरीर जे आहे तर ते सात्विक राहतं आणि आपलं मन जे आहे तर ते सुद्धा सात्विक राहतं. आणि या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सात्विक आहार जो आहे तर तो ग्रहण करायचा आहे. म्हणून आपल्याला सात्विक भोजन जे आहे तर तेच ग्रहण करायचं आहे. परंतु चुकूनही खास करून आपल्या शत्रूंकडनं जर काही गोष्टी आपल्याला खायला दिल्या गेल्या, जसं की आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे दही भात, खीर, पांढरी मिठाई, चहा, कॉफी, विड्याचं पान या व्यतिरिक्त सुद्धा इतर काही पदार्थ जर आपल्याला देत असतील तर आपल्याला स्पष्टपणे त्यांना नाही म्हणून सांगायचं आहे. कारण यामुळे आपल्यावरचा नकारात्मक प्रभाव वाढतो आणि आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी अडीअडचणी, अडथळे, संकटे, दुःख हे येऊ शकतात. हे सर्व टाळण्यासाठीच आपल्याला हे काही पदार्थ जे आहेत तर ते इतरांकडनं घेऊन खाणं आपल्याला टाळायचं आहे. कोणी अगदी कितीही आग्रह करत असेल, अगदी आपल्या जवळची व्यक्ती असेल आणि ते आपल्याला खूप हट्ट करत असेल, जर या गोष्टी देत असतील तर आपल्याला वेळी सावध व्हायचं आहे. त्याचबरोबर कधीही आपण अमावस्या असेल, पौर्णिमा असेल तर या दिवशी आपण चुकून सुद्धा परान्न जे आहे तर ते घ्यायचं नाही. शक्यतो परान्न घेणं आपल्याला टाळायचं आहे. आता तुम्ही म्हणाल फक्त परान्न म्हणजे काय, तर आपण दुसऱ्यांच्या घरचं चहा पिणं असेल किंवा भाजी असेल, पाणी असेल तर ह्या सारख्या गोष्टी आपण कधीही अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी चुकून सुद्धा ग्रहण करायच्या नाही. लक्षात ठेवा. कारण की या दिवशी जेवढी सेवा उपाय करतो, जेवढी सेवा उपाय करण्यासाठी हा दिवस प्रभावी मानला जातो, तेवढाच तांत्रिक विद्या करण्यासाठी सुद्धा हा दिवस खूप प्रभावी असतो. म्हणून अशा वेळी आपल्याला जे काही परान्न आहे, ज्या काही वस्तू आहेत तर त्या खाणं टाळायचं आहे. आणि या दिवशी आपल्याला थोडं सावधगिरीने वागायचं असतं. कारण आपण म्हणतो की आता कुठे राहिलं, परंतु हे चालूच आहे आणि कित्येक जणांना याचा त्रास देखील आहे. बघा तुम्ही आजूबाजूला कित्येक अशी लोक आहेत ते करू शकतात आणि त्यांना येत असतं. कारण जे पहिले व्यक्ती लोक होते तर त्यांना खूप ह्या गोष्टी जमायच्या आणि ते त्यांच्या जाण्याच्या वेळेला आपल्या घरातल्या व्यक्तींनाही शिकून ठेवत असतात. म्हणून आपण कधीही आपल्या सावधगिरीने घरामध्ये वापर करावा, राहावं, आपल्या लेकरा बाळांनाही जपावं, त्यासोबत आपल्या घरातील व्यक्तींनाही सांभाळून ठेवावं. कारण त्यांनाही आता आपल्या मनामध्ये भलाई, आपलं मन स्वच्छ असतं, निर्मळ असतं, परंतु समोरच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय आहे हे आपण कधी कधी ओळखू शकत नाही. काही वेळा समोरची व्यक्ती जी आहे तर ती आपल्याला वरून खूप छान बोलत असते, खूप गोड गोड बोलत असते, परंतु त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल काही वाईट भावना असतात, कपट असतं आणि ती व्यक्ती आपल्याला काही ना काही गोड, काही वेळा आरेरावीने होतं, तर काही वेळा आपण म्हणतो ना गोड बोलून काटा काढला, तर तशा गोष्टी होत असतात. काही वेळा गोड बोलून सुद्धा काही जण जे आहेत तर ते गोड बोलून सुद्धा आपल्याला आपला घात करत असतात, आपल्याला संकटात आणत असतात, आपल्यावरती काही ना काही क्रिया करत असतात. म्हणून अशा या तिथी येतात त्यावेळी आपल्याला थोडं सावधगिरीने वागायचं आहे आणि चुकून सुद्धा आपल्याला परान्न जे आहे तर ते ग्रहण करायचं नाही, कुणाच्या घरचं खायचं नाही. तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून तुम्हीही सांगितल्याप्रमाणे नियमांचं पालन करा. ज्या भाज्या आहेत तर त्या खाऊ नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.